कविता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीची आणि प्रार्थना। तर आज मी तुमच्याशी माझं रविवारचं रुटीन शेअर करणार आहे। तर चला, मी आज दिवसभर काय काय करते ते तुमच्याशी मी रुटीन शेअर करणार आहे। चला तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। चला तर मग आता इथं मी कुकरमध्ये भात शिजत ठेवलेला आहे, कारण मला आज काय आहे मी ते तुमच्याशी नंतर शेअर करते। आणि इथं माझा चहा पिऊन झालेला आहे आणि आता इथं मला एवढे अजून भांडे मी गोळा करून ठेवलेले आहेत, ते मला घासायचे आहे। तर इथं माझी देवपूजाही झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता मी पुढचं रुटीन तुमच्याशी शेअर करते। तर मुली अजून झोपलेल्या आहे आणि आता मी भात वगैरे टाकून दिलेला आहे, भांडे वगैरे म्हणजे घासायचे बाकी होते। तर मला म्हटलं आधी आपण, कारण मुली उठल्यानंतर पुन्हा त्यांना चहा वगैरे नाश्ता काहीतरी करावंच लागतं, पण पुन्हा भांडे घेऊन बसण्यापेक्षा म्हटलं आता तोपर्यंत आपण कपडे धुवून घेणार। इथे मी आता कपडे धुवून घेणार आहे आणि तुम्हाला मी सांगणार होते की आज काय आहे। तर आज आपल्या इथं रस आहे आणि रस म्हणजे काही जास्त मोठा नाही आहे, जेमतेम पाहुणे बोलवलेले आहे आणि आता मांडे वगैरे करायचे आहे। तर आपल्याला इथं मांडे करण्यासाठी काही म्हणजे चूल वगैरे नाही आहे, तर आपल्याला मांडे हे मळ्यातच करावे लागतात। मळ्यात आपली चाळ आहे तिथं। आणि आता सर्व मम्मी आणि सासूबाई गेल्या होत्या मांडे करण्यासाठी। मला काही मांडे येत नाही, मी पुरणाच्या पोळ्याच करते, पण ट्राय करून बघल, जमेल तर मीही शिकेल हळूहळू। आणि आता त्यांना ते मांडे करायला गेल्यानंतर बाकीचं सर्व काम माझ्याकडंच आलेलं होतं। आणि आता मी कपडे वगैरे धुवून घेतल्यानंतर ते सुकत टाकले आणि जास्त काही कपडे काढले नाही, कारण खूप आवरायला मला एकटीला दगदग होते। आणि मग आता कपडे सुकून घेतल्यानंतर मला जायचं होतं थोडंसं बाहेर, म्हणजेच आपल्याला आज रविवार होता आणि रविवारचाच इथं आमचा आठवडे बाजार भरतो जवळच, तर तिथे जायचं होतं बाजारला। आज जर बाजार नाही केला तर आठवडाभर आपल्याला डब्याची पंचायत होती आणि काय दररोज डब्याला काय करावं हीच कळत नाही। त्यामुळे आता म्हटलं चला थोडासा भाजीपालाही घेऊन येऊ। तर आता इथं पटपट मी काम आवरून घेत आहे। अजून मुली झोपलेल्याच होत्या, त्या उठलेल्या नाही। त्या उठल्यानंतर मला त्यांची आंघोळ वगैरे घालून त्यांना केस वगैरे, आणि रुटीन शेअर करायचं म्हटलं प्रत्येक गोष्टच काय शूट करू शकत नाही, काही गोष्ट राहूनच जातात। आणि इथं मी ना कॅमेरा माझा हलत होता बाजारात आणि भाजीपाला घ्यायला, तर तिथं भेटूया। तर आता मुलीचा चहा वगैरे करून आणि त्यांना नाश्ता वगैरे देऊन आता मी निघालेले होते बाजारात। तर घरी खूप काम बाकी होतं आणि हेही काम मेनच होतं। दरवेळेस माझे सासरेच जातात, पण यावेळेस ते म्हटले की तुम्हीच जा, कारण आम्ही खूप बडबड करतो त्यांना, हे कशाला आणलं, ते भाजीपाला कशाला आणला। तर त्यांचं असं मत होतं की तुम्हीच जा आणि तुमच्या हाताने आणा। तर खरंच काय सोपं नसतं बाबा भाजीपाला करणंही। तिथं गेल्यानंतर कसं म्हणतात, देवळात गेल्यानंतर देवाचं दर्शन होतं, तसंच काहीतरी। कारलं घ्यायचं का? काय घ्यायचं? 20ला पावशेर, 30ला आणला. कोण नाही मिरची दादा 20ला पावशेर लावून देईल. फळं आले म्हणजे द्यायचे. नाही नाही का? आलं करू पावशेर. नाही पावशेर कोणी खात नाही जास्त। कारले 20ला पावशेर, 30ला आणला. पैसे द्या नाही तर पैसे घेतले 30, पावशेर घेतले 20. पैसे दे रे साला, भरपूर पैसे काय नाही बाबा, हे आज ओढून आणलं काय दादा दादा एक फर्स्ट टाइम आहे जोडीनं। फर्स्ट टाइम आला बाबा। किती घेते? तर हा मठाचा मी एकदा व्हिडिओ बनवलेला आहे स्वामींचा। इथंच जो बाजार भरतो तिथं मठ आहे आणि इथं स्वामींनी एक दिवस वास्तव्य केलं होतं। तर खूप छान असं मंदिर आहे आणि इथं स्वामी समर्थांचा जो मंत्र आहे त्याचं पठण चाललेलं होतं। आणि शेजारीच तुम्हाला एक जो आडा आहे तो दिसेल, तिथं पाणी उन्हाळा पाणकाळात त्या आडाला पाणी असतात आणि तिथं स्वामी त्या आडाचंच पाणी पिलेलं होतं असं म्हणतात। तर तुम्हाला मी तो आडाही दाखवते। आणि विहिरीसारखा आहे, त्याला पहिले ओपन होता तो, पण आता खूप वर्षापूर्वीचा तो जो विहिरीसारखा आपलं पहिले आडा असायचा जिथं पूर्वीच्या बायका धुणं आणि पाणी पिण्यासाठी नेत होत्या, तर आता त्याला बांधकाम पूर्णपणे केलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान असं बांधकाम केलेलं आहे। आणि आता इथं वास्तव्य जास्त ये जा असते, त्यामुळे हे कडाकडानी साईडने पूर्ण बांधलेलं आहे। तर याला उन्हाळा पाणकाळा कायम पाणी असतं आणि इथं स्वामींचं वास्तव्य एक दिवस झालेलं होतं। असं म्हणतात की स्वामी शिर्डीला चालले होते, शिर्डीला जात असताना त्यांनी इथं एक दिवस मुक्काम केलेला होता। आणि खरंच खूप जागृत देवस्थान आहे इथलं, आणि स्वामींच्या मठात आल्यावरती खरंच प्रसन्न वाटतं आणि खूप काही असं मनाला शांती भेटते। तर खरंच तुम्ही जर एकदा आलात तर नक्कीच इथं भेट द्या। तुमच्या गावचं बाजार भाजीपाला झालेला आहे आणि आपण आता निघालेलो आहोत घरी स्वामींचं दर्शन घेऊन।
तर चला आता घरी जाऊन मी काय करते ते तुमच्याशी रुटीन शेअर करते. घरी आल्यानंतर मला रश्शी करायची होती, म्हणजेच आपण कटाची आमच्याकडं रश्शी म्हणतात, काही ठिकाणी कटाची आमटी म्हणतात. तर मला ती करायची होती आणि आता त्यासाठी मी तयारी, कारण तुम्हाला मी आधीच दाखवलं होतं भात वगैरे झाला होता आणि आता आपल्याला रश्शी करायची होती. मुलींचे आंघोळे वगैरे, त्यांचे केस, कारण रविवारचा दिवस होता, त्यांचं केस वगैरे धुवून घेतले होते आणि आता मी जी रश्शी आहे ती करून घेणार आहे, रस करून घेणार आहे आणि मग बाकीचे जी राहिलेली कामं आहेत ते करणार आहे. आता जेवढं शूट होईल तेवढं मी करेल, बाकीचं नाही झालं तर सॉरी. आणि आता इथं बघू शकता तुम्ही, मसाल्याला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि नंतर जे आपण पुरणासाठी जी डाळ शिजवतो त्याचं जे पाणी उरतं त्या पाणी यात टाकायचं आहे. खूप छान अशी जी कटाची आमटी आहे किंवा रश्शी आहे ती लागते. आणि आता इथं मसाला तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे आणि आपला घरगुतीच मसाला होता, मी दुसरे मसाले ॲड केलेले नाही आहे. आणि मसाल्याला तेल सुटल्यानंतर मी आता इथं जे आपलं डाळीचं पाणी होतं, हरभऱ्याच्या डाळीचं, म्हणजेच ते पाणी टाकलेलं आहे आणि बघू शकता छान अशी आपली जी रश्शी आहे ती तयार झालेली आहे, तरी पण आलेली आहे. आता मी इथं रस करून घेणार आहे. तर रस झाल्यानंतर बाकी सर्व पाहुणे मंडळी आल्यानंतर मग मी काही शूट घेतला नाही, तर सर्वांचे जेवणं झाले होते, फक्त आता आम्हीच राहिलो होतो आणि त्यात पण आमचे चालली होती हसी मजाक. तर इथं छोटासा मी शूट घेतला, जास्त काही जमलं नाही मला घ्यायला, कारण आपल्या घरी कार्यक्रम असल्यावरती जास्त मोबाईल घेऊन बसता येत नाही. तरी मी कामात काम थोडासा शूट केलाच. आणि आता नंतर आम्ही जेवायला बसणार होतो, तरी इथं सर्वांच्या गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या आणि त्यामुळं आता आम्ही पण जेवायला बसणार आहोत. आणि रस म्हटलं की माशांचा काय माहिती काय गोंधळ होतो, सकाळी नव्हत्या पण एकदा एक जेवायची पंगत उठली आणि नंतर माशांचं गर्दीच चालू झाली. फॅन वगैरे लावला होता पण तरी काय माशा जायला तयार नव्हत्या. आता रस झालेला होता, पाहुणे मंडळी तर आता आपला रसाचा गेलेले कार्यक्रम होते आणि उरकलेला आपण आहे निघालेलो आणि आपण होतो आता चाललेलो आहोत मळ्यात. तर बघूया मळ्यातलं पीक कसं आलेलं आहे ते, आणि तुम्हाला दाखवते की मी आता आपण मक्का लावल्यानंतर मळ्यात गेलोच नव्हतो, तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे मक्का कशी झालेली आहे. तर चला बघूया. आणि हे बघा कसं हिरवळ पूर्णपणे मस्त पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस कधीही येऊ शकतो. हे मुळी त्याला बरं का. मळ्यात आल्यानंतर मला बिया लावायच्या होत्या, पण पाऊस काय गावात, म्हणजे इकडं गावाकडं झाला होता, तिकडं मळ्याकडं पाऊस नव्हता. तर मळ्यात बिया लावायच्या होत्या, तर ते लावणं काही झालं नाही. तर मला निमोनीचं रोपडं बघायचं होतं, तर मला ते मळ्यातल्या माझ्या ज्या मोठ्या जाऊबाई आहे त्यांनी ते दिलं आणि त्या बोलल्या की घेऊन जा. आणि इथं बघू शकता तुम्ही, त्यांनी आपण कांद्याची भाजी यायला अजून टाईम आहे, तर जे आपले कांदे असतात ना त्याचे जे वरील टोक कापून आणि अशा प्रकारची भाजी आहे ती लावलेली आहे. मिरच्या पण लावलेल्या आहे, जाऊबाईंच्याच आहे त्या. शेजारी मूग आहे आणि संध्याकाळच्या वेळेस आता मोर तुम्हाला दिसत असतील, आता इकडं नाही आहे, थोड्या वेळाने अजून खूप मोर येतील. संध्याकाळच्या वेळेस खूप मोर येतात आणि जे कीटक असतात किंवा जे बारीक बारीक गवताचे कण असतात ते खाण्यासाठी ते संध्याकाळच्या वेळेस खूप असे तुम्हाला इथं मोर दिसतील. तर इथं बघू शकता छान असे त्यांनी मिरच्या लावलेल्या आहे, भाजी लावलेली आहे. आणि खरंच शेती वाया जात नाही. घरची शेती असेल तर आपण स्वतःपुरता भाजीपाला लावूच शकतो आणि त्यांचं कायमच भाजीपाला असतो. तर इथं आता मी ते रोपडे घेतलेलं होतं आणि इथं त्यांना पारिजातक लावायचं होतं, पण पारिजातक काय भेटलं नाही. तर आमचं हेच चालू होतं की त्या बोलल्या पारिजातक आहे, तर मी बोलले की हे चांदणीचं झाड आहे. चांदणीच्या झाडाला सफेद फुलं येतात आणि जे पारिजातक आहे त्याला वरती सफेद असतं आणि खाली देठ ज्याचं याचं असतं, नारंगी असतं. तर मग शेवटी त्यांनी आता पारिजातक काही त्यांना भेटलं नाही. मग चांदणीचं झाड, जिथं मी निमोनीचं झाड घेतलं होतं तिथं चांदणीचं झाड लावून दिलं आणि मस्तपैकी त्याला आपण आता आळं केलेलं आहे. आणि आपल्यालाही निमोनीचं झाड आता घरी लावायचं आहे. ते कसं लावायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता ते इथं बघा तुम्ही किती मोर आलेले आहेत, छान आहे संध्याकाळच्या वातावरणात. तुम्हाला मी मगाशी बोलले होते, खूप असे मोर संध्याकाळच्या वेळेस येतात आणि खरंच संध्याकाळचं वातावरण खूप प्रसन्न असतं. आणि पाऊस यायच्या बेतात तर जास्तच मोर येतात. आणि आता थोडासा पाऊस यायला वाटत होता, पण काय आला नाही. शेवटी त्याची मर्जीच असते, आपण काहीच करू शकत नाही. आणि इथं मोर बघितल्यानंतर आपल्याला मक्का बघायलाही जायचं होतं. आणि बघू शकता तुम्ही आजूबाजूचं वातावरण, पक्ष्यांचा चिवचिवाट छान असं. आता अजून जेव्हा पीक थोडंसं मोठे होईल ना तेव्हा अजूनच छान वाटेल. साईडला इकडं आजूबाजूला तुम्हाला मोर दिसतील. आणि चला आता इथं संध्याकाळच्या वेळेस म्हणजे तरी 6 वाजले होते आणि मस्त मळ्यात बैठक बसली होती. चहाची
जी माझी पुतणी आहे तिने चहा करून आणला होता आणि संध्याकाळी मळ्यात असं मस्त आम्ही गप्पा मारत बसतो जेव्हा संध्याकाळची वेळ होते तेव्हा. आणि मळ्यातलं वातावरण मस्त फ्रेश असं असतं. आणि मला ते पाहून ते हसत पण होते की सारखं मोबाईल घेऊन व्हिडिओ काढते, पण काय करणार आता यूट्यूबचं वेड लागलं म्हटल्यावरती मला मळ्यात काहीतरी आलेलो आहोत आणि तुम्हाला मी शूट दाखवणार केल्याशिवाय आहे की होतच मका नाही. कशी उतरलेली आहे आणि कसं वातावरण झालेलं आहे ते आता तुम्ही बघू शकाल. इकडनं आलेलो आहोत आपण, तर सूर्य मावळतीला चाललेला आहे. आणि चला मी तुम्हाला दाखवते काय काय पीक उतरलेलं आहे ते. चला तर हा मूग आहे, तुम्ही बघू शकता. असा मूग मस्तपैकी झालेला आहे आता. आणि मी आता तुम्हाला मक्का दाखवते, मक्का कशी झालेली आहे ती. विहिरीला बऱ्यापैकी पाणी उतरलेलं आहे आता. आणि आज मक्का कोळपलेली होती, तर बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी आता गवत पण झालेलं आहे त्यामध्ये बारीक बारीक. आणि त्यामुळं ही जी मक्का आहे ती कोळपली होती. तर बघू शकता तुम्ही छान अशी मक्का आपली उतरलेली आहे. आणि तिकडे साईडला बाजरी आहे. आता कोळपणी केल्यानंतर अशी आपली मक्का दिसते. छान अशी मक्का झालेली आहे. आणि तुम्हाला पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला येत असेल. खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं. आणि दिवस बघा, छान असं जे सूर्याची किरण आहे ते तुम्हाला दिसत असतील. आणि तुम्हाला पावसाचा गरजण्याचा आवाजही येत असेल. तर चला आपण आता आहे ना, तुम्हाला मी मक्का दाखवलेली आहे, तर आपण आता घरी निघूयात. ची कोळपणी झालेली आहे आणि आता आपण घरी निघालेलो आहोत. तर चला आता मी तुम्हाला भेटते आपण तिकडे पुढे गेल्यावरती. हा जो आहे ना त्याला कुळीद आहे हा. तर बघू शकतो कुळीदही छान असा उतरलेला आहे आपला. आणि ही जनावरांसाठी केलेली मक्का. तर आता इथं आपल्याला बी लावायचं होतं, पण आता बी लावण्यासाठी वेळ नाही आहे आपल्याकडं, कारण पाऊसच नाही आहे. त्यामुळं इथं आपण डांगराचे चक्कीचे बी लावणार होतो. आता बघू आपण पाऊस आल्यानंतर इथं लावणार आहोत आपण बी. तर ज्यांना कोणाला बैल नसतात ना, तर अशा या कोळपीच्या साह्याने जी सायकल आहे तर सायकलचं मागलं चाक खोलून घ्यायचं आणि अशा प्रकारची छोटंसं एक कोळपं आहे, एक माणूस चालू शकतं ते बनवलेलं आहे. तर ते मी चालवून बघत होते. आणि इथं आता घरी आल्यानंतर खूप अंधार पडला होता, तरी मला ते रोपडं लावायचं होतं. रोपडं म्हणल्यापेक्षा ते झाडच होतं बऱ्यापैकी निमोनीचं म्हणजेच लिंबाचं. तर ते लावायचं होतं मला. तर अंधार पडलं होतं तरी मी ते एकदा लावून देणार होते, कारण ते सुकलं तर सुकूनच जाईल. आणि त्याला प्लॅस्टिकची पिशवी होती. तर झाड लावताना थोडीशी पिशवीचं जे खालचं बुडं आहे ते थोडंसं कापून घ्यायचं आहे. आणि लावल्यानंतर जरासं ज्याला जे आपण खड्डं केलं होतं ते जरासं कमीच झालं होतं. मग नंतर पुन्हा मी गोल खड्डं केलं आणि त्यामध्ये जे झाडं आहे, कारण पाऊस खूप गरजायला लागला होता, भीती पण वाटत होती. पण पटपट मी जसं जमेल तसं पटपट ते पिशवीतून मोकळं केलं आणि तिथं झाड जे आहे ते लावून दिलं. छान असं खूप मस्त लटकलं होतं ते. सकाळी बघितल्यानंतर छान वाटत होतं. आता मी जी पिशवी आहे ती मी सोडण्याचा प्रयत्न करत होते, पण ती काही सुटत नव्हती. तर आता मी शेवटी त्याला असं जे आहे ते कापून काढले आणि मग मस्तपैकी आपलं झाड लावून दिलं. तर चला, तुम्हाला माझे व्हिडिओ शेतातील आवडतात की डेली रुटीनचे आवडतात ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.